ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 221, अध्याय 10, विभूती योग सारांश. श्री गणेशाय नमः. अर्जुना, मी माझ्या विभूती आणि माझ्या विभूतींनी युक्त असलेले सर्व प्राणीजा हे तत्वतः एकच आहेत असे स्वानुभवाने समजून घे. असा साक्षात्कार झालेले पुरुष देहाने माझ्यापासून वेगळे असले तरी ते मद्रूपच असतात. ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, त्याप्रमाणे सर्व व्यापक असा जो मी, त्या मला मनात स्मरण करून जे आत्मज्ञानी होतात ते त्रिभुवनात सुखाने कालक्रमणा करतात. जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्या त्या प्राण्यात ईश्वराचे रूप पाहणे हा खरा भक्तियोग होय. जीवाशिवाचे ऐक्य साधलेले पुरुष देखील एकमेकांशी ब्रह्मज्ञानाची व आत्मज्ञानाची चर्चा करतात. ते जेव्हा आत्मज्ञानाची चर्चा करीत नसतात तेव्हाही त्यांच्या चित्तामध्ये माझ्या नामाचा ध्वनी निनादत असतो. अशा प्रेममय ज्ञानभक्तीमध्ये त्यांना कसलेच भान राहत नाही. त्यांना भेट म्हणून मी माझे प्रेम देऊ लागलो तर ते त्यांच्यापाशी अगदी पहिल्यापासूनच असते. त्यांच्या ईश्वर प्रीतीला काळाची दृष्ट लागणार नाही एवढीच काळजी मी घेतो. त्यांचा माझ्याविषयीचा प्रीतिभाव अखंड राहील अशा ज्या मार्गावरून ते वाटचाल करीत असतात त्या मार्गावर येणाऱ्या अडचणींचे मी निवारण करतो. हे करण्यामागेही माझा स्वार्थ असतो. मोक्ष किंवा स्वर्ग मागणारे अनेक जण असतात, पण ज्यांना केवळ माझे प्रेम पाहिजे असते असे लोक दुर्मिळ असतात. एकात्म स्थितीत असतानाही आम्ही एकमेकांवर प्रेम करीत राहतो. ह्या प्रेमापोटीच मी मार्गप्रदीप होऊन त्यांच्या चित्तातील अज्ञानरूपी अंधार दूर करीत असतो. भक्तांना प्रिय अशा पुरुषोत्तमाचे हे बोल ऐकून अर्जुनाच्या मनातील खळबळ शांत झाली. तो म्हणाला की भगवंता, तुमचे हे बोल ऐकून माझ्या अंतर्बाह्य असलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा निराश झाला आहे आणि तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले आहे. माझी जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली आहे. सर्व महाभूतांचे तुम्ही विश्रांती स्थान असून तुम्हीच सर्व जगाचे पालन करते आहात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आदिदैवत तुम्हीच आहात. तुम्ही अनादि सिद्ध आहात. अनंत जन्मांमध्ये कष्ट करीत राहिले तरी तुमचे स्वरूप अनुभविता येणार नाही. कारण मन, बुद्धी आणि देह या प्राकृत भावांच्या कक्षेत तुम्ही येऊ शकत नाही. तुमचे प्रिय भक्त नारद सतत तुमचे भजन करीत असतात, पण त्याचा अर्थ न समजताच त्यांच्या गायनाचे सुख आम्ही अनुभवित असतो. व्यास मुनींनी तुमच्या ह्या स्वरूपाचा महिमा व वर्णन आम्हाला अनेक वेळा सांगितले होते. त्यांचे ते शब्द आमच्या चित्तात केवळ वास करीत होते. तुमच्या कृपाजलाच्या वर्षावामुळे त्याला आता अंकुर फुटले आहेत. एखाद्याला स्वतःच्या बुद्धीमुळे आपले ज्ञान झाले आहे असे वाटले तरी ते यथार्थ ज्ञान नसते. ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशालाच समजते, त्याप्रमाणे तुमचे स्वरूप तुम्हाला एकट्यालाच ज्ञात असते आणि तुम्हीच ते समजावू शकता. तुमच्या महानतेची कल्पना आली की आमचे क्षुद्रत्व मनाला जाणवते. भगवंता, माझ्या मनामध्ये तुमचे स्वरूप यथार्थ जाणून घ्यावे अशी इच्छा निर्माण झाली आहे. ह्या जगात पुष्कळ गुरु आहेत, पण माझे सद्गुरू तुम्ही एकटेच आहात. तेव्हा हे अनंता, हे जे सर्व जड, अजड, चर, अचर आहे ते तुमचाच विस्तार आहेत हे तुम्ही अनेक वेळा सांगितले आहे. पण तुमच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते. जगातील कोणकोणत्या ठिकाणी तुमचे प्राबल्य जास्त आहे ते मला जाणून घ्यावयाचे आहे. तुम्हीच सर्वत्र व्यापून आहात असा अनुभव आम्हा सामान्य पुरुषांना येणे अवघड आहे. म्हणून दैनंदिन व्यवहारात ज्या गोष्टींशी सामान्य माणसांचा संबंध येतो त्या गोष्टींमध्ये तुमचे श्रेष्ठत्व,
कोणत्या गोष्टींमध्ये विशेषत्वाने असते ते ध्यानात आले तर उत्तम. तुमच्या मनात अशी शंका येईल की जे एकदा सांगितले तेच पुन्हा कसे व का सांगाल. पण तुम्ही आपल्या मुखाने जे तत्वज्ञान सांगता ते ऐकून मला असे वाटते की प्रत्यक्ष नाद ब्रह्म माझ्या पुढे उभे आहे. अर्जुनाचे असे बोलणे ऐकून श्रीकृष्ण आनंदाने व समाधानाने डोलू लागले. त्यांच्या लक्षात आले की अर्जुन आता ज्ञानभक्तीचा अधिकारी झाला आहे. ते अर्जुनाला म्हणतात की माझे विशालत्व आणि माझ्या विभूती या माझ्या मलाच नीट माहीत नाहीत. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील लव आपली आपल्यालाच मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती माझ्या मलाच मोजता येत नाहीत. मी कसा आहे आणि केवढा आहे हे माझे मलाच कळत नाही. माझ्या ज्या प्रमुख विभूती प्रसिद्ध आहेत त्या तुला सांगतो. एरवी माझ्या विस्ताराला अंत नाही. गगनासारखे विशाल पदार्थही माझ्या ठिकाणी लपून राहतात. प्रत्येक प्राण्याच्या ठायी जो आत्मा आहे तो मीच आहे. त्या प्राण्याचे जन्माला येणे, जिवंत असणे आणि मरण पावणे ह्या तीनही अवस्था माझ्यातच आहेत. पण तू म्हणतोस म्हणून मी तुला माझ्या काही विभूती सांगतो. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.